हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपला जवाहर नवोदय प्रवेशासाठी पेपर झालेला आहे, जे की आपला 18 जानेवारी 2025ला झाला. त्याला आपल्याला माहिती आहे की आपण अंदाजा घेतला असेल की आपल्याला किती प्रश्न बरोबर आले, किती चुकले आणि आपल्याला एवढे मार्क पडणार आहेत. त्याच्यानंतरच आपल्याला उत्सुकता राहते की आता आपल्याला किती मार्क लागतील की जेणेकरून नवोदयला नंबर लागण्याची शक्यता आहे. तर एक अंदाजा आपण पाहू की किती मार्क तुम्हाला लागणार आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल, ओपन कॅटेगरीमध्ये आपण याचे बघा, प्रत्येक मुला-मुलीची कट ऑफ वेगळी राहते, ग्रामीणची वेगळी राहते, शहरीची वेगळी राहते. मग आपण ते त्याच्यानुसार आपण पाहूत की तुम्ही शहरीतले आहेत, मुलं आहेत तर किती लागणार आहेत, ग्रामीण आहेत, मुलं आहेत तर किती लागणार. तर ओपन कॅटेगरीमध्ये ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही मुलं आहेत किंवा मुली आहेत. ओपन कॅटेगरी मधले जर तुम्ही मुलं असतील तर जवळजवळ तुमची कट ऑफ 94 ते 96 मध्ये जाणार. ठीक आहे, 94 कमीत कमी तुम्हाला मार्क पाहिजे, म्हणजे 94 लास्ट 93 ते 96 असं पण पकडू शकतो. 93 ते 96 मार्क तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं, तरच तुमचा नंबर लागण्याची शक्यता. मुलींसाठी ते जर पाहिलं आपण तर 91 ते 94 जर मार्क पडले, ठीक आहे, हे कोणता विभाग आहे, हे शहरी. तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुम्हाला किती लागणार, मुलं असेल तर 93 ते 96 मार्क लागण्याचे म्हणजे असले तर तुम्ही लागण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि मुली असेल तर 91 ते 94. तर तेच जर तुम्ही ग्रामीण भागात राहणार असेल, ग्रामीण भागातील मुला मुलींना किती लागणार, मग एवढेच लागणार का नाही, त्यांना 2-3 मार्क आपण कमी पकडू. तर मुलं असतील ग्रामीण भागातले तर त्यांना मार्क लागतील समजा 91 ते 95 पर्यंत त्यांची कट ऑफ जाऊ शकते. म्हणजे 91 मार्क आहे तर तुमची शक्यता आहे नवोदयला नंबर लागण्याची. आणि ग्रामीण भागातल्या मुली असतील तर मग त्यांना 91 ते 95 घेण्याच्या ऐवजी तुम्ही अंदाजात पकडा की तुम्हाला 91 ते जर 94 मार्क असतील तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 91 कमीत कमी 89 तरी तुम्हाला पाहिजेच. ठीक आहे, तर शक्यता असं नाही की 89च्या कमी जरी पडले तर लागू शकतात आणि 94 पडले तरी लागू शकणार, अशी पण शक्यता होऊ शकते. म्हणजे तुम्हाला 95लाच कट ऑफ बंद होत आहे. पण असं होऊ शकते की आपण अंदाजा घ्यायला की बाबा एवढे मार्क आपल्याला पडायलाच पाहिजे. मुलांसाठी पण सर आमची ग्रामीणची तर कट ऑफ 96ला गेली, 97ला गेली, होऊ शकते. पण एक अंदाज आपण घेतला की बाबा 95 मार्क पडले तर तुम्ही सेफ आहे, 91 पडले तर लागण्याची कमी शक्यता आहे, 92 पडली तर जास्त, म्हणजे 95 पडले तर जास्त सेफ आहे, 95ला लागण्याची शक्यता 100% असं खात्रीशीर तर कुणी सांगू शकत नाही, पण लागण्याची शक्यता आहे. 91ला कमी शक्यता, 95ला जास्त शक्यता. मुलींसाठी 89ला कमी शक्यता आहे, 94ला जास्त शक्यता. जेवढे जास्त मार्क राहतील तेवढी तुमची नवोदयला लागण्याची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे आता आपण ओपन पाहिलं तर ओबीसीच्या मुलांना आणि मुलींना किती मार्क लागतील ते पाहू. ओबीसीचे मुलं शहरी भागातून असेल आणि ग्रामीण भागातून असेल. शहरी भागातल्या मुलांसाठी आपल्याला मार्क लागण्याची शक्यता आहे 91 ते 95 मार्क लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, कोणत्या ओबीसीचे मुलं आहेत, शहरी भागातले मुलांना 91 ते 95 मार्क घेणे गरजेचे आहे. ठीक आहे, 91 मार्क पडले तर तुमचं लागण्याची शक्यता आहे. 92, 93, 94 जसे जसे जास्त मार्क पडतील तेवढी तुमची शक्यता जास्त राहणे शकतात. तसंच जर मुली असतील, मुलींना इथं तुम्हाला 89 ते 94 मध्ये मला वाटते की नंबर लागू शकतो तुमचा. जर 89 ते 94 मार्क पडले तर तुम्हाला ओबीसी मधून असेल कॅटेगरीमधून तर तुम्हाला इथे. तसंच जर ग्रामीण भागात जर पाहिलं आणि तुम्ही मुलं आहेत तर तुमची कट ऑफ 89 ते 94 मध्ये राहू शकते मुलांची. 90 मार्क पडले तर ठीक आहे ना, 91 मार्क पडले तर मुलांना लागू शकतो ग्रामीण भागात. पण तरी पण हे 92-93 पर्यंत पण जाऊ शकते. सर तुम्ही
95ला पण जाऊ शकते, कारण तुम्हाला किती मुलांनी किती मार्क घेतले त्याच्यावर डिपेंड करते. जर मुलांनी सगळ्याच मुलांनी खूप मार्क घेतले तर कट ऑफ जास्त जाईल, आणि मुलांना खूपच अवघड पेपर गेला असेल तर काय होते, हे कट ऑफ सर 89ला म्हणले होते, आमचा तर 86लाच लागला नंबर. 86ला पण लागू शकतो, 95ला पण लागू शकतो, 84ला पण लागू शकतो. जर मार्कच मुलांना नाही पडले तर ही कट ऑफ खाली पण येऊ शकते. मार्क भरभरून पडले, सोपा सगळ्यांना गेला तर ही कट ऑफ वरी पण जाऊ शकते. एक फक्त अंदाज आहे आपला. मुली, मग ग्रामीण भागातल्या मुलींना किती लागू शकतात? ग्रामीण भागातल्या मुलींना 86 ते 92 मध्ये त्यांचा नंबर लागू शकतो. 86 तर तुम्ही अपेक्षा धरू शकता की मी ओबीसी मध्ये 86 मार्क आहे तर थोडीशी अपेक्षा आहे. ठीक आहे, 86च्या खाली पण जाऊ शकतो, 86च्या वरी पण जाऊ शकतो, 92च्या वरी पण जाऊ शकतो, आणि 86च्या खाली पण आपला कट ऑफ जाऊ शकते. तसंच आता दुसऱ्या ज्या कॅटेगरी आहेत, ठीक आहे, उरलेल्या ज्या पण असेल, SC असेल, ST असेल, ST, SC, SBC, NT, जेवढ्या पण असेल उरलेल्या ज्या पण कॅटेगरीज आहेत त्यांना काय होतील, याच्यापेक्षा एक दोन मार्क तुम्ही जर कमी पकडले तुम्ही, ठीक आहे, तर त्यांना 89, समजा इथे 89 ते 93, 89 ते 94 मार्क पकड. शहरी भागातल्या मुलांना 89 ते 94 मार्क लागतील. तसंच मुली जर असल्या तर तुम्ही असं पकडू शकता 87 ते 93 मार्क. कट ऑफ काहीही असू शकते, त्याच्यामुळे मी हा जो फरक आहे तो थोडा जास्तच घेतलेला आहे. तुमचे पेपर सोपे असतील तर कट ऑफ जास्त जाते, तुमचे पेपर अवघड असतील तर कट ऑफ कमी होते. आता किती जणाला काय कोणाचे चुकलं आपण काही अंदाजा घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे थोडीशी कट ऑफ मी जास्तच ठेवली. आता ग्रामीण भागातल्या मुली असतील तर त्यांना 85-86 ते 92 मध्ये तुम्हाला मार्क घ्यावे लागतील, आणि मुलं असतील तर 86 ते 92, आणि मुली असतील तर 85 ते 90 मार्कामध्ये पण तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे मी फक्त अंदाजा सांगितला. याच्यापेक्षा कमी मार्कावर पण तुम्ही लागू शकता, किंवा सर हे 90 किंवा हे 92, सर मला 93 मार्क पडले, याच्यापेक्षा जास्त पण कट ऑफ जाऊ शकते. फक्त एक अंदाजा घेतला. जेव्हा रिझल्ट लागतील तेव्हाच आपल्याला याचा खरा अंदाजा कळेल. जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आपण व्हिडिओ बनवताच किती कट ऑफ लागणार काही नाही, फक्त एक आपण अंदाजा घेतला की एवढी मार्क तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.